नगरसेवक बाजार समितीच्या सर्व संचालक बंधू भगिनी या सर्वांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय काका कोळशे काका, त्याचबरोबर जे मार्गदर्शक आदरणीय वकील साहेब अनिल पाटील साहेब, बार्शी नगरपालिकेच्या प्रथम नागरिक आपल्या बार्शी शहराची लाडकी बहीण तेजस्विताई कदले यांनी नव्या या ठिकाणी अध्यक्षपद माझ्या सभेचं कुशल ग्रामीण भागामध्ये माझ्या ओळखी कमी होत्या आणि त्या सुपुत्राला आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची राज्यात 3 नंबरची आहे, आज सन्मान मिळतो। त्याचबरोबर उपसभापती बाबा गायकवाड सर, संस्थापक, त्याचबरोबर सर्व उपस्थित बाजार समितीचे सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व नगरसेवक बंधू भगिनी, सर्व बार्शीतून आलेले पदाधिकारी, माजी उपसभापती केशव बापू, त्याचबरोबर गावच्या प्रथम नागरिक त्या सोमनीशाताई दस, सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन आमचे खबाले, सहकारी मित्र, सर्व सोसायटीचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, त्याचबरोबर उपस्थित गावातील आजी माजी पदाधिकारी, आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, आता एवढी नावं घ्यायची म्हणून आपली पार्टी फार मोठी झाली। आता एखादं दुसरं नाव राहिलं तर थोडं समजून सगळ्यांनी घ्यावं अशी या ठिकाणी सगळ्याला सुरुवातीला नम्रतेची विनंती करतो बांधवांनो। आज खरोखर मलाही या पांगरीच्या भूमीमध्ये गरड सरचा सत्कार या ठिकाणी आयोजित होतोय आणि त्या सत्काराला मी असं आपल्या ताई नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आणि दोन्ही सत्ता या ठिकाणी येऊन सर्व नूतन संचालक बंधू भगिनी आणि सगळेजणांनाच उपस्थित राहून या दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या टीमचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही। तुम्ही आशीर्वाद सर्वांनी दिले, ग्रामपंचायतीच्या निमित्तानं तुम्ही आशीर्वाद दिले, सोसायटीच्या निमित्तानं, आणि ह्यांनी सहकार्य केलं बाजार समितीच्या सर्व या संचालक पदाच्या उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना। ते निवडूनही आले तुमच्या सगळ्या सहकार्यातून। बार्शी शहरवासियांनी बंधू भगिनींनी त्या ठिकाणी सर्वांनी एक चांगले आशीर्वाद दिले आणि या बार्शी शहराचा पुन्हा एकदा कायापालट करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे। निश्चितपणाने या ठिकाणी सगळ्यांच्याच भाषणामध्ये प्रत्येकाच्या वकील साहेब मनामध्ये येतं की थोडं जुनी गोष्ट 15 महिन्याची असू द्या, तो विषय आता जास्त आपण पाहून धरायचं, आपल्याला पुढे जायचंय, कारण आपण कुठेही न थांबता काम करणारे सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि एखादी कुठेतरी घटना घडली म्हणून आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। कारण आपला हा तालुका आपल्याला फार पुढे नेण्याचा आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं की ज्यांच्या ताब्यामध्ये पूर्वी होता आणि आताही काही नजर चुकीत न गेला, त्यामुळं बरंच काही नुकसान या तालुक्याचं बांधवांना झालेलं आहे। परंतु 90% त्यांचा काळ फार चांगला होता, 10% काळ आपला चांगला आला आणि त्या चांगल्या सत्तेच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी आणू शकतो। आज 4000 कोटी रुपयाचा विकास निधी, 1000 कोटी रुपयाचा आपल्या शेतकरी बांधवांना अनुदान या ठिकाणी आपण बांधवांना देऊ शकतो। त्यामध्ये मी वकील साहेब मला तुम्ही म्हणल्याप्रमाणे नेहमी म्हणत असतो की त्याच्यामध्ये आपलं रुग्णालयाला 100 कोटीचं सांगायचं होणार, एवढा विकास म्हणल्यावर माझी दुसऱ्या गावात पंचायत होती आणि ते जे हॉस्पिटल आहे बांधवांनो, ते पांगरीच्या पंचक्रोशीतील आसपासच्या 25-30 गावांच्या फायद्याचा विषय आहे। त्याची जवळपास 50-65 कोटी रुपयाची किंमत त्या हॉस्पिटलची त्या ठिकाणी। तेही काम थांबलं गेलेलं 15 महिने झालं, त्याचाही कुठं पाठपुरावा नाही, सगळी कामं थांबली गेलेली होती। परंतु आता सुदैवानं या ठिकाणी दोन्ही सत्ता आल्यानंतर आपल्याला काही अंश आपल्याला हस्तक्षेप करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे। आता जनतेच्याही अपेक्षा आपल्याकडनं वाढलेल्या आहेत की बाबा गेल्या 15 महिन्यापूर्वी जी झालं ते झालं, परंतु आता त्याच्यामध्ये आम्ही सगळे बदल केलेले आहेत। आता तुमच्यावरती काय जबाबदारी आम्ही टाकतोय, त्यामुळे आपण ही जबाबदारी स्वीकारत असताना
बऱ्याच आपल्या शहरवासियांना तालुक्यावासियांना नव्याने आपण शब्द दिलेले आहेत बांधव. त्या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम एक चांगली लिंक लागलेली होती आणि एवढं बहुमत असलेलं सरकार बऱ्याच दिवसातून मित्र म्हणतोय असं नव्हतं सरकार एवढं मोठं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. केंद्र सरकार आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी पंतप्रधान आहेत. आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, दादा आहेत, पालकमंत्री जयभाऊ आहेत. या ठिकाणी जयकुमार रावल आहेत. ही माझी ही सगळी मित्रांनो हे खऱ्या अर्थानं माझा 2004 पासून हा सगळा मित्र परिवार. ज्यावेळेस आम्ही 2004 ला तुम्ही सगळ्यांनी आमदार केलं त्यावेळेस पासून ती सगळी माझी आता जी मंत्रिमंडळ आहे त्यातली जवळपास 85-90% सगळे माझे दोस्त आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांचं लक्ष आपल्या बारशीवरती राहणार आहे. कुणीही कुठली काळजी करण्याचं आता कारण राहिलेलं नाही. आता फक्त एकच विषय तुमच्या समोर आहे भविष्य काळातला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत. तालुका पंचायत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली 20 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अखंडपणाने 20 वर्ष पंचायत समिती असलेला हा एकमेव तालुका असेल अखंड तालुका. आता आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे आणि आपल्याला 25 वर्ष पंचायत समिती आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असं एक रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये बांधवांना करून दाखवायचं हे तुम्ही सगळेजण करून दाखवणार आहेत. त्याकरता येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपल्याला सगळ्यांनी सज्ज राहणं अत्यंत गरजेचं आहे. जिल्हा परिषदेचे सुद्धा 6 पैकी 6 सदस्य आपल्याला या ठिकाणावरून निवडून देणं अत्यंत गरजेचं. कारण आज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत जर सरकार असलं किंवा सत्ता असल्या तर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने विकास करता येतो त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपण आता पांगरीमध्ये पाहिजे. आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत असताना आता सुद्धा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता तरी सुद्धा मला आवडलं नाही. घनकचऱ्याकरता 46 लाख रुपये मध्यंतरी दिले होते. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली. अंडरग्राउंड गटर आणि ते सुद्धा काम आताच नारळ आम्ही फोडून ते सुद्धा काम या ठिकाणी चालू केले. अशा रीतीने संपूर्ण पांगरी गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील 25-15 असेल, विद्यालय असेल, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असेल, विषय असेल आपण एवढं झोपून देऊन या ठिकाणी या गावासाठी किंवा या परिसरासाठी सुद्धा बांधून काम केलं. आज या ठिकाणी मला मनापासून एक आनंद होतो की आपण आमदार मला केला अपक्ष म्हणून मी साहेबांबरोबर त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला. कारण मी कधीही तुम्हाला सांगतो की माणसाला ज्यावेळेस कुणी अडचणीत साथ देतात मित्रांनो त्यावेळेस तो माणूस त्याची उतराई केल्याशिवाय राहत नाही. त्यातला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की मी त्यांना त्या काळात साथ दिली होती त्याची उतराई आपल्याला त्यांनी उपमुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये आहे. त्याच पद्धतीने उदाहरण आहे. आज मी ज्यावेळेस नगरला मला कुणीला बरोबर साहेब घालत नव्हतं. आम्ही कुणाला धरायला गेलो तर हातात निष्ठून जायचे निघून गेलो अध्यक्ष झाले आधारित सभापती आणि ही कारण असतात मित्र. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो की सगळ्या जणांचं योगदान असतं परंतु सगळ्या योगदानातनं एक या ठिकाणी निवड समाधानकारक या ठिकाणी झाल्याचं चित्र या परिसरामध्ये मला पाहायला मिळालं. बऱ्याच जणांनी मला संचालक मंडळ झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी काही मेसेज दिले किंवा तालुक्यातनं काही आले किंवा अशा पद्धतीनं निवड व्हावी आणि खरोखर या ठिकाणी एक संयमी किंवा अत्यंत काळजीपूर्वक काम करणे कधीही कुणाच्या कसल्याही कुठल्यात नसताना अत्यंत गावाला बरोबर घेऊन विश्वासात घेऊन सगळ्याला बरोबर घेऊन काम करणारा एक व्यक्तिमत्व असलेलं या ठिकाणी पांगरीचे सुपुत्र सभापती झाले. मला खात्री आहे साहेब की रणवीर भाई आता ठीक आहे आता सगळ्यांची इच्छा होती रणवीर भाई यांनी सोसायटी केल्या रणवीर भाई परंतु मी पण एकदम नगरसेवक झालो एकदम नगराध्यक्ष झालो. आता आमदार व्हायचं का नाही ती मला तुम्ही दपडून आणता पण व्हायचं नाहीतर काही ठिकाणी एकदा तिथं काम केलं चांगलं काम केलं ठीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला पदाधिकाऱ्याला संधी मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज या ठिकाणी बहुतांश आपण राज्यातलं चित्र वेगळ्या पद्धतीने बघतोय परंतु बार्शीतलं एक चित्र वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना सगळ्यांनी त्या ठिकाणी बहुमोलाची साथ दिली. आता ताईंच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या वेळेस कतले मालकाला विचारा माझा कतले मालकाबद्दल पहिल्यापासून त्यांचे कतले घराण्याचे आमचे राहू घराण्याचे फार 15 वर्षाच्या काळापासून कसं समज मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणून आम्हाला कसं काय करून हाताला लावायचं वाढायचं पण उभा राहतो तुम्ही काळजी करू नका पण थोडं माझ्या हातात
विसरले ते, त्यांना काय विश्वासच बसवला माझ्या. पण यावेळेस मात्र मी अगोदर सांगितलं होतं, मला तुम्ही काळजी करा नका, तुमच्या माझ्या घराने चांगले संबंध आहेत, ज्या घटना माझ्याकडनं तर काय घडलेल्या नाही भाऊ म्हणलं, तुम्हीच माझ्या हाताला निवड केला. पण हे छोटी या ठिकाणी ताई असू द्या किंवा मालक असू द्या, या घराण्याची सुद्धा उभारी करण्याचा मला योग मिळाला. आणि आज आपल्या लाडक्या होईल तेजस्वी ताई करते त्या ठिकाणी नगराध्ये झाला, त्याला सुद्धा एक मला मनापासून आनंद या ठिकाणी. कारण त्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना माझा सुद्धा एक शब्द माझ्याबद्दल कधी, आणि मला सुद्धा बोलण्यासारखी काय जागा नव्हती. सगळ्याला वाटलं की काय नेमकं या दोघांचं फिक्सिंग आहे, परंतु तसा विषय नव्हता. त्यांचंही घराने एक वेगळ्या पद्धतीने या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये काम केलेलं होतं त्यांनी सुद्धा. आणि आपल्याकडनं माझ्या तर काय कुठल्या गोष्टीकडनं काय नव्हतं, परंतु त्यांनी लगेचच बाबा काका असतील, त्यांनी असतील, लताटेच्या समोर कार्यक्रम घेतला साहेब मोठ्या मनाने, आपल्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशीपासून आयामानामध्ये घर करत असलेलं किंवा ह्या सुद्धा घराण्याचे आपण कुठेतरी उतराय आपल्यासाठी. आणि ताई सुद्धा कविता बरोबर एवढ्या विधानसभेमध्ये फिरत होत्या की माझी मला माहिती की त्यांनी सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये सगळी पायपीट केली होती. आणि या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी आज नगरसेवक असतील, तर बसलेले सगळे आज बाजार समितीचे सगळे सदस्य असतील किंवा कोण सरपंच, आता शहाजी तर कधीपासून शेअरशाही आहे, ही नव्याण्णव शहाजींची त्यांच्या सुद्धा घरच्यांना सरपंच होण्याचा ताईला सुद्धा या ठिकाणी मान मिळाला. सांगायचं तात्पर्य एवढं की डबल असतील किंवा आमचे गेले आमचे गोडसे काका त्या ठिकाणी बाजार समितीची, ही सगळी मंडळी आपण काम करत असताना मित्रांनो या ठिकाणी काम करत राहणं आपल्या कार्यकर्त्यांची एक जबाबदारी असते, आपलं कर्तव्य. फळ निश्चितपणानं या ठिकाणी मिळत असतंय, काय पदाच्या निमित्तानं मिळेल, काय कामाच्या निमित्तानं मिळेल. आता माळी सर सुद्धा या ठिकाणी सभापती होते, ताई सभापती होत्या, आणि काय गोष्टी कशा फिरून कुठे येतात ते सुद्धा काय आता ताकद सर सगळ्या गावाला पद द्यायची, पण या गावाला आता त्यांच्या घरी पद द्यायची पाहिजे. हे आता संतोष सुद्धा पाटील केशवराव माहित आहे, संतोष सुद्धा सर सगळी ही जी बसलेली सगळी टीम आहे ती कोणी ना कोणी कोणासाठी कार्य करत होती. या भागानं त्यांच्या सुद्धा नशिबाने शेवटी नशिबात जावा. आपण तर बकुळा तर माहित पण नव्हतं त्याला काय व्हायचं ते. आता प्रवीण गेल्यास पराभूत झालेला होता, भरतेश पराभूत झालेला होता, आमचे मुक्ते पराभूत झालेले होते, किंवा ही जी सगळी टीम आहे ही सगळे आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करतोय मित्र. आणि आपल्यावरती सगळ्यांवरती फार मोठी जबाबदारी या तालुक्याने आपल्याला पद दिल्यात, हे आपल्याला कुठेतरी शोभेची पद म्हणून नाही दिलेली. तेवढे आपण आपलं कर्तव्य सगळ्यांनी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. हे पद जी दिली हे पद देण्या पाठीमागचा सगळ्यांचा एवढाच उद्देश आहे, या तालुक्यामध्ये जे काय तालुक्याचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावरती सर्वांनी टाकलेली आहे. आणि हे प्रामाणिकपणानं आपण सगळ्यांनी पार पाडणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असे या ठिकाणी सर्वच आपल्या ताई असतील, सर असतील किंवा सगळे नूतन संचालक असतील. मित्रांनो आज सगळेजण आपल्यासाठी रात्रंदिवस पाळतायत, सगळे मतदान करतायत, आशीर्वाद देत आहेत, आपल्यालाच परत टेजवर बसवतात, आपल्यालाच पटके घालतात, आपल्यालाच हार घालतात. या सगळ्या गोष्टीची उतराई करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं मी सगळ्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या विनंती पूर्वक सांगू इच्छितो. कारण मी तुम्हाला माहित आहे की तुमच्या समोरचा एक कार्यकर्ता सकाळी नॉनस्टॉप 5:30ला उठलेला 6 ताजी माझा 6-6:30ला फोन चालू होतो. ज्यावेळेस मी झोपून 10-10:30 त्यावेळेस बोलत असतो, तुम्हीच बघता ऑफिसवरती उभा राहायला जागा नसेल. किती जरी गर्दी झाली काय जरी झालं याचा सुद्धा कोणावरती चिडचिड करत नाही. प्रत्येकाला विचारतो या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, काय काम आहे सांगा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आल्याशिवाय मला समाधान लागत. त्याच पद्धतीने सगळ्याच पदाधिकाऱ्यांना ताईंना सुद्धा नगरपालिकेवर ताई प्रत्येक माणूस आला की या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, या सगळ्या आपल्याला तिथं सिस्टीम बाजार समितीमध्ये सुद्धा सर प्रत्येकाला बाबा काम होऊ न होऊ एखादं काम 100% काम होतं असं या माणसाचं मी नाहीच, परंतु आल्यानंतर या बसा, पाणी घ्या, 2 घोट चहा जर दिला त्या माणसाचं निम्म मन हलकं होतं. बाबा मी ह्या माणसासाठी झटलो, पण याने आल्यामध्ये विचारपूस केली, हे जे एक त्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होती, हे सगळ्यांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोण कोणापासून कुणाच नडत नाही आणि कोण कोणाच्या घरी 10 पोतीच्या वारी पण मित्रांनो घेऊन टाकत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, हे कुठंतरी
एकामेकाला मान सन्मान देणं, एकामेकाची माणुसकी जपणं आणि सार्वजनिक कामामध्ये जास्तीत जास्त लक्ष देणं, या गोष्टीकडे जर आपण सातत्याने लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला तालुका पुढे गेल्याशिवाय राहणार. ठीक आहे, 15 महिन्याचा ब्रेक लागला असेल, कारण देवाला सुद्धा वाटलं असणार किती तुम्ही सिद्ध ओढून आणताय बार्शीमध्ये, थोडं थांबा तुम्हाला असा काहीतरी प्रकार झाला असेल. परंतु मार्च नंतर ब्रेक अजिबात लागणार नाही. आपल्या गाडीचे ब्रेक ऑटोमॅटिक आणि आपली गाडी सुसाट व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने विकास कामाच्या दिशेनं धावणार आहे मित्रांनो. कारण आपल्याला मी सांगितलं, पूर्वी सांगितलं, आजही सांगतो, उद्याही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं. कारण हा 4 लेन सुद्धा इथं जाणार तो पलीकडे घेतलेला आहे, सांगितलं त्या दिवशी. आणि त्याच वेळेस चिंचोली आणि सगळ्याला सांग, मी तळ्याचा नारळ फोडीन तेव्हा तुझे तर तुमच्या गावाचे आहे. मी पण जिद्दी माणूस आहे, काय नाही करू. तुम्हाला वाटतं तुम्हाला फसवणारी माणसं निघून गेली आणि प्रमाणितपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जसं गेल्यावर झालं तसं घटना काय घडतात. परंतु मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो की जे डायव्हर्शन आहे, जो रस्ता वावायचा आहे, तुम्हाला सगळ्याला चिंचोलीकरांना बोलवलं. कारण जुनी काय मंडळी हुशार आहे, विनाकारण डोक्यात काय तर मका घालवण्याचं काम करतात. काही काम तर करायचं नाही, पण आपोआप उठवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. मला सांगा की एवढे दिवस त्यांनी सत्ता भोगली, त्यांचा हिशोब करायचा आणि आपण आपल्या आमदारकीच्या कालखंडाचा हिशोब करा. नाही जर तिप्पट निधी आपला त्यांच्यापेक्षा निघाला तर मग मला तुम्ही विचार असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करण्यामध्ये यशस्वी आहोत, परंतु ते आपोआप उठवण्यामध्ये यशस्वी आहे. काय मला सांगा, आता पांढरीचं सगळी इथं पांढरीतली सगळी माझी सर्व सहकारी बांधव आहेत. तुम्ही सांगा, पहिलं पाणी किती साचत होतं? साचतंय का 2.5 पट 3 पट? पहिलं 40% गाव भिजत होतं, आता 80% भिजायला गेलं ना. ह्याला म्हणतात कामाची पद्धत. आज शेतकरी राजा असे 37 आठवण तलाव आणले मित्रांनो. आपण बार्शीमध्ये 37 आठवण तलाव आणले, फक्त आता 3 तलावाची कामं सुरू करायची राहिले. चिंचोली सुद्धा पैसे आणले होते. रात्री 12 वाजता मुख्यमंत्री होते, आपल्याला आठवत असेल. रात्री 12 वाजता पारावरती स्पीकर ऑन करून गावाला त्यांनी संबोधित केलं होतं, काळजी करू नका, राजावरती विश्वास ठेवा, मी ते तळ तुम्हाला ताबडतोब साठवून तलाव देण्याची जबाबदारी माझी असेल. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका स्पीकर फोनवरती गावाला एका संबोधित करत होते आणि त्यांनी केलं. पण तसं मंजुरी केलं, वरबारणी झाली, निधी पडला, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी आपल्याला रस्त्याचं डायव्हर्शन होतं, वन खात्याची अडचण होती, रेल्वेची थोडी अडचण होती, काही स्थानिक शेतकऱ्यांची अडचण. आणि त्या ठिकाणी वकील साहेब तुम्हाला सांगतो, मी शिंदे सरांना पण बोलवलो, तो विषय मिटवत आणला. परत वन खात्याचा पण विषय मिटवला, वन खात्याला जागेला जागा देण्याचं, परंतु रस्त्याचं बजेट वाढायला लागलं. जवळपास 40 कोटी रुपयाचा निधी तिथं त्या भूसंपादनाला आणि त्या कामाला लागणार होता. आणि ते मापदंड असतो साठवता, त्याला काही मर्यादा ओलांडल्याचा निधीला मर्यादा ओलांडता येत नाही. त्यामुळे तो विषय थांबल्यानंतर सगळा प्रस्ताव परत नॅशनल हायवे खंड बनवला.